मग विषय प्राप्तीची इच्छा का होते? तर आपल्याला आपल्या आत्मरूपाचा आनंद रूपाने काय नाही. म्हणून विषयाची काय होते? आपल्याला सुखाकरता विषयाची विषयाकरता इच्छा होते का सुखाकरता? पुढे एकाएकी विषय मिळतात की त्याला मग विषयाच्या काय लागतं तो पुढे विषयाची काय होते? मग चंचल झालेली बुद्धी काय होते? स्थिर झालेल्या बुद्धीत आत्मानंदाचं काय होते? आणि क्रिया क्रमे क्रमे होते का एकदम होते? एकदम होते. आणि आपल्याला कोणता भ्रम होतो? विषयातच काय आहे? आपल्याला सांगायचं आता विषयात काय नाही. तो आनंद कोणाचा आहे? याच्याकरता काय सांगितलं? तो आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. कसं सांगितलं? नाही सांगता येत. विषयाचा आनंद आहे असं जर मानलं आपण, प्रथम क्षणी आपल्याला विषयात काय वाटतं? आनंद वाटतो. अरे का पुढे दुसरा विषय प्राप्त झाला म्हणजे पहिल्या विषयीचा आनंद काय होत नाही? होत नाही. लक्षात ठेवा ते. नाही का लक्षात? विषयाचाच आनंद आहे असं जर मानलं तर विषय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो. काय होतो? आणि दुसरा विषय प्राप्त झाला तर पहिल्याचा काय होत नाही. तुम्हाला सांगितलं जरा साधा भात भरपूर घेतला, बासमती तांदूळ वाढा भरपूर वाढला, त्याला आनंद झाला. पुढे कोणता भात आला? आहे का नाही? आता मसाले भात पाहिल्यानंतर पांढरा भात काय करतो? धकलो माझा आहे का लक्षात? दुसरा विषय पाहिल्यानंतर पहिल्या विषयापासून आनंद होईल. मग आनंद काय झाला पाहिजे? मग काय सिद्धांत निघाला? विषयामध्ये आनंद नाही. कशात नाही? कारण प्रथम क्षणी आनंद वाटत होता नवदा पहिला एकदा साखर गोड वाटत होती, दुसऱ्यांदा घेतली तर म्हणलं कडू वाटते. असं असते का कुठं? मग विषयाचाच आनंद आहे तर केव्हा विषयापासून काय झाला पाहिजे? होते का? मग यावरून काय सिद्ध होते? आनंद जो भासतो तो विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा. पत्रावित्राचा दृष्टांत दिला आहे ना. सुकलेला मुलगा किती दिवसांनी आला, आई वडिलांना काय होतो? आणि चोरी करणारा निघाला आणि घरबसल्या निघाला तर आनंद होतो का? मग विषयाचाच आनंद नाही तो का? म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा वृत्ती चंचल होत असते. दुसरा विषय पाहिला म्हणजे पहिल्या विषयापासून काय होत नाही. कारण तर वृत्ती काय झाली? चंत झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय पडत नाही. म्हणून पहिल्या विषयापासून काय होत नाही. मग कसा क्रम लावायचा? मग आनंद ज्या अर्थी होतो त्या अर्थी तो विषयाचा नसून कोणाचा आहे? ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. शिष्य महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान नाही अशा आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. पण काय सांगितलं? तुम्ही काय सांगितलं? गुरुजीने काय सांगितलं? त्याच्यात वाचन केलं ना, ज्यास आत्मा आनंद रूप नाही. आलं का लक्षात? कोणाला ज्याला आत्मा आनंद रूप नाही, बरं त्याला अनुकूल विषयाची काय होते? होते ना. आणि त्या विषयापासून त्याला काय होतं? आनंद होतो.
तो आनंद कोणाचा हा प्रश्न आहे. तो आनंद कोणाचा आहे? वाचा पुन्हा वाचा. महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान नाही, असं झालं काय नाही. पुढे अशा आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषयप्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. तुम्ही काय सांगितलं? अनुकूल विषयाची इच्छा, विषयापासून आनंद होतो हे सांगितलं. मग पुढे पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही. एक जरा अज्ञानी लोकांचा काय ते विषयापासून काय होतं? अज्ञानालाही होतं. कोणाला होतं? आता ज्ञानी पुरुषाचा, ज्याला आत्मा आनंद रूप आहे असा ब्रह्मवेत्ता पुरुष. पहिला काय घेतला? ज्याला आत्मस्वरूपाचं काय नाही त्याला विषयाची काय होते? इच्छा होते. विषय प्राप्तीपासून काय होते? असं आहे. कसं तुम्ही सांगितलं. आता दुसरं ज्याला आत्मा आनंद रूप आहे असं काय आहे? ज्ञान आहे. मग त्याला विषयाची इच्छा, आत्मा आत्म्याचा आनंद होतो किंवा तसेच विषयप्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. मग कृपा करून काय करा? मग आम्हाला असं दिसून येतं तुला तर विषयाची काय होते? अज्ञानाप्रमाणे ज्ञानी पुरुषाला सुद्धा विषयाची काय होते? मग पुन्हा विषय प्राप्तीत त्याला काय होतं? आनंद होतो. असं आपल्याला दिसून येते. आलं लक्षामध्ये. मग सिद्धांत काय निघाला? दोमध्ये फरक काय? पुढे शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषास सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषयप्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. कोणाला? बरं, ज्ञानी पुरुषाला. अज्ञानी पुरुषाला तर आहेच म्हणा, त्याला माहितीच नाही आत्मा आनंद रूप आहे म्हणून. मग त्याला आनंदाकरता अनुकूल विषयाची काय होते? प्रतिकूल नाही, अनुकूल. अरे श्रीखंडाच्या विषयी इच्छा असते, कारल्याच्या भाजीविषयी अनुकूल आहे का ते? श्रीखंडाला तर वाडा आणि कारल्याची भाजी सर्व का तिकडे. मग श्रीखंड कसं आहे? अनुकूल आहे. कारल्याची भाजी मग कोणत्या विषयापासून आनंद होतो? हे पहा, आपण जेवायला बसलो, जिलेबी कशी आहे? अनुकूल आहे. काय आहे? अनुकूल आहे का? तीच जिलेबी जर खाली पडली तर प्रतिकूल झाली. आता अनुकूल आणि प्रतिकूल एकच विषय असतो. भूक आहे तोपर्यंत विषय गोड वाटतात. भूक संपली की त्याच्याविषयी कंटाळा येतो. काय येतो? मग विषय जाता. तो पहिलं काय होता? अनुकूल होता. आता काय झाला? आता इच्छा राहिली का त्याची? मग कोणत्या विषयापासून आनंद होतो? अनुकूल विषयापासून. विषय कसा पाहिजे? मग आनंद होत असतो. डायबिटीजवाल्या माणसाला श्रीखंड वाढला, त्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? त्याला आनंद होतो का? पुढे श्री गुरु, तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषयप्राप्तीपासून आनंद होतो हे खरे आहे. पण आता ज्ञानी पुरुषाला सुद्धा विषयप्राप्तीची काय आहे? आणि विषयप्राप्तीमुळे काय होतो? आहे का नाही? मग दोमध्ये फरक काय आहे? अरे अज्ञानी पुरुषाला काय होतं? आणि ब्रह्मवेत्या पुरुषाला काय होतं? आणि दोमध्ये फरक काय? शंका. पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही.
ज्ञात्याचाही दिसतो. फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञाताचा फक्त व्यवहारकाली असतो. आत्मविमुखपणा असतो. सदैव आणखी दरात असतं सोडत आहे की आत्मविमुखपणा झाला म्हणजे त्याला सुद्धा विषयाची काय होते, इच्छा होते. इच्छा झाल्यानंतर त्या विषयापासून ज्ञात्या पुरुषाला काय होतं, आनंद होतो. की अज्ञानी माणसाला काय होतं, ज्ञात्या पुरुषाला काय होतं, दोमध्ये फरक. सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञातेचे भोजनादी व्यवहार होणार नाहीत. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्यास विषयानंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे. मग त्याला फरक कोणता आहे? अज्ञानी माणसाला वाटते आनंद कोणाचा आहे, ज्ञानी पुरुषाला काय वाटते, दोमध्ये फरक आहे काय? मग आपल्याला वाटते विषयातच काय आहे, ज्ञानी पुरुषाला माहिती असते आनंद विषयाचा. आपल्याला वाटते श्रीखंडच गोड आहे काय आहे, पण ते श्रीखंड करणाऱ्या माणसाला वाटते त्याने साखरी टाकली असते, काय टाकली असते, पाव किलो श्रीखंड, पाव किलो दही, काय ते दही दह्याच असते ना. ते पहिले ते दही असते ते आटून हे केलेलं असते, त्याला काय म्हणतात कोणाला, चक्का. चक्का बरं, चक्का आपलं काय दह्याचा ते चक्का होत असं, पाणी काढून टाकलं म्हणजे त्याला काय ते दही असते ना त्याचं. मग त्याला माहिती असते दही कसं आहे, चक्का कसा आहे, आंबट, आणि साखर कशी आहे. मग त्याला माहिती असते गोडी कोणाची आहे, निश्चित माहिती असते गोडी कोणाची आहे. मग तो चक्क्याची म्हणतो का पुढे. असा त्याचा आत्मानंदाविषयी निस्संदेह बोध असतो. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राज्यैश्वर्य सत्य आहे असा भ्रम झाला. एक नाटकाचं उदाहरण दिलं. कसं पूर्वीच्या काळामध्ये नाटकं होत असते ना, आता सिनेमे निघाले. आता पडद्यावर दिसते सगळं. आता पूर्वी काय असायचे, अजूनही होतातच नाटकं करतात ना. मग त्याच्यामध्ये एखाद्याला राजाचं पार्ट, कोणाला मग राजा म्हटल्यानंतर त्याला राणी पाहिजे. मग काही पोराला कोणाचं पार्ट देतात, 2 राण्याचं पार्ट दिलं किती. मग राणी काय असते, मुलगाच असतो की. मग पुढे आहे का नाही, तो राणी कोण आहे मुळात, पण नाटकामध्ये तर त्याची स्त्री झालेला असतो. काय झालं, खरं स्त्री झालेला आहे का नाटक आहे सगळं. त्याच्यामध्ये भ्रम होतो बा. 2 बाया, एकीला वाटते मी खरंच आहे, एकीला वाटते मी नाटकापुरती आहे, किती आहे. बाकीला वाटते मी खरंच त्याची काय आहे. दोघीलाही आनंद सारखाच आहे, पण एकीला नाही का आनंद, दोघीला काय. त्यांना माहिती असते हा आनंद बरं का, अभिनय म्हणतात त्याला, काय म्हणतात. मग अलीकडे काय आहे, हे जे अभिनय करतात ना, कशातले लोक, सिनेमातले, अभिनयावर लाखो रुपये मिळतात. दुसरं काय आहे त्यांचं भांडवल, दुसरं भांडवल काय आहे, फक्त काय आहे अभिनयाची. बरोबर, त्याच्यामुळे लोकाला फसवतात ते लोक. मग अभिनय करण्यामध्ये जो हुशार असेल त्याचे त्याचा ट्रेडमार्क ठरलेला असतो, इतके लाख रुपये घ्यायचे. दुसरा काही नाही, बरोबर ज्या वेळेला जसा प्रसंग येईल तसा काय करून दाखवायचा, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये. म्हणून सगळा विद्यार्थी लोक अभिनयावर म्हणतो, कशावर ते जाऊ द्या. त्याला माहिती असते यांना आनंद होऊन राहिलेला आहे तो अभिनयाचा आहे.
कशाचा आहे? विषय कशा करता सांगितलं? एकाला ज्ञान आहे आणि एकाला काय आहे? ज्याच्या ठिकाणी आत्मा आनंद रूप नाही त्याला आत्म्याच्या आनंदाचं काय आहे? अज्ञान. आणि एकाला काय आहे? मग विषय भोग खाली कोणत्या वेळेला? सामान्य माणसाला वाटते गोडी श्रीखंडाची आहे, कोणाची? आणि ज्याला जे माहिती आहे तो म्हणतो श्रीखंडाची गोडी नाही, साखरेची आहे. दोघांमध्ये काय आहे? मग श्रीखंडाची कुठं गोडी आहे का? कोणाची आहे गोडी? पण एकाला भ्रम आहे ना, कशाची गोडी आहे? ज्याला भ्रम आहे त्याला साखरेची गोडी आहे का? श्रीखंडाची आहे की? आणि ज्याला ज्ञान आहे त्याला माहिती आहे गोडी कोणाची आहे? मग ज्याला ज्ञान आहे त्याला माहिती आहे या विषयात आनंदाची, आनंद स्वरूप कोण आहे? आत्मा आहे. ज्याला ज्ञान नाही त्याला वाटते विषयातच काय आहे? दुसऱ्या वेशधारीस हा राजा, मी त्याची स्त्री व हे राज्यऐश्वर हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियास राजऐश्वर भोगाची इच्छा व भोगा. एकीला माहिती आहे मी कोण आहे, स्त्री नसून कोण आहे असे. आणि एकीला वाटते मी काय, स्त्रीच आहे. आनंद दोघीलाही सारखेच आहे. पण एकीला मिथ्या आहे आणि एकीला सत्य आहे. म्हणून विषयामध्ये असणारा आनंद जो आहे तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्माचा आहे. आत्माच आनंद स्वरूप आहे. नाही का लक्षात? भाजीमध्ये गोडी दिसते ती भाजीची नसून कोणाची आहे? साखरेची आहे. प्रत्येक पदार्थात साखर असते. जिथे जिथे गोडी असते ना त्याला साखरच म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे डायबिटीज झालेले लोक असतात ना, ही कारखान्यातली साखर तर खायची नाहीच नाही. कोणती साखर? ती खायची नाही. पण फळामध्ये असलेली साखर सुद्धा काय करायची नाही. म्हटलं आंब्याचा रस, एक आंबा खायचा, बाकीचं काय करायचं? म्हटलं का बरं? आंब्यामध्ये असणारी गोडी तिथंच नाव आहे साखर. प्रत्येक पदार्थात काय आहे? साखर आहे. जी गोडी दिसते ते काय आहे? मग जरा फळंसुद्धा काय करता येत नाही, कारण त्याच्यात काय आहे? मग कशा करता आहे सगळं? जिथे जिथे आनंद दिसतो तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. भोगांपासून होणारा आनंद समानच दिसणार. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीस हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेशकृतीचाच आहे असा असतो. तुला माहिती असते हा जो आनंद दिसतो हा आनंद कोणाचा आहे? नट असतो ना, पुरुष पार्ट्यात असलं, पुरुष असला आणि बाईचं पार्ट्या करायला लागला मग पुरुषासारखा बोलतो का? मग कोणासारखा? हे का बोलून दाखवायचं असतं? अरे संक्रांत आहे ना. अरे फरक आहे ना दोघीच्या बोलण्यामध्ये? काय फरक आहे का नाही? पण तो स्त्री पार्ट करणारा बरोबर बाईचा पार्ट हुबेहूब करून दाखवतो. कशाचं? म्हणजे नुसते हुबेहूब करण्याकरता लाखो रुपये मिळते. किती रुपये? बरोबर बाईसारखं बोलणं, हाव भाव अमकं तमकं. कुठं शिकलेला असतो का? वर्ष अभिनय करतात ते लोक. ट्रेनिंग घेतात त्याचं. काय झालं नाटकाचं? काय त्याला रंगीत तालीम म्हणतात. काय म्हणायचं? बरोबर बाईसारखं काय काढणे, आवाज काढणे, बोलणं. त्याला निश्चित माहिती असतं मी कोण आहे, पुरुष आहे. आणि जो आनंद दिसतो आनंद नटभेटाचा. पुढे पाहणारे ज्ञातेही तसेच समजतात.
त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणेच ज्ञात्याला होतोसा दिसतो, पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. नाही बा, हा आनंद जो आहे तो विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे, नाही का? जिथे जिथे तुम्हाला गोडी दिसेल ती गोडी त्या विषयाची नसून कोणाची आहे? कारण मुळात आत्मा किम स्वरूप आहे. मग जिथे जिथे गोडी दिसेल तिथे तिथे कोणाची ती? आत्म्याचीच आहे. म्हणजे यावर सिद्धांत काय निघाला? मग आत्माच किम स्वरूप आहे. जिथे जिथे तिखटपणा लागेल तो कोणाचा आहे? मिरचीचा. खारटपणा प्रत्येकाचे भोग ठरलेले आहे ना. मीठ किती प्रयत्न केला तरी कसं लागणार ते? हे तुमच्या व्यवहारामध्ये असतं ना. एखाद्याकडे बाईकडे कोणी मनुष्याला काही लग्न जुळवण्याकरता लग्न जुळलं म्हणजे मग समजलं वधू आहे ना, तिलाच काय करायला चहा करायला सांगा. ती गडबडीत झाली बघा. तिनं ते चहाच्या करता पाळा आणला. ते पाळा काय झालं बघा, साखरेचा आहे त्यावेळी कशात झालं? मिठाचा झालं बघा. मिठही पांढऱ्या साखरी. तिला वाटलं साखरेचा आहे का. मग चहा केला आणि तो चहा गोळाला द्यायचा. जावई आला आणि पहिलाच घोट घेतल्यावर त्याला वाटलं तर फेकून द्यायचा का. अलग दोन. मग तो खारटपणा कोणाचा आहे? तो खारट लागणे हा स्वभाव कोणाचा आहे? गोड लागणे. तसा आनंद हा स्वभाव कोणाचा आहे? आत्मा. म्हणून यावरून सिद्धांत काय आहे? आत्माच काय आहे? म्हणूनच ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितले आहे. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहेत. त्यावेळी जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, त्यास विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चित आहे. सिद्धांत काय करला? अधिक विषय नाही 6व्या तरंगामध्ये आला. त्याच्यात तिथे आत्मा सद्रूप कसा आहे, चिद्रूप कसा आहे, आनंद स्वरूप कसा आहे, व्यापक कसा आहे, स्वरूपाचा आहे, याचा भरपूर विचार केलेला आहे पुढे 6व्या तरंगामध्ये. आता एक दुसरा प्रश्न. 2 प्रश्न केले होते ना. कोणते 2 प्रश्न केले? हे पहा, शिष्याने सांगितलं कशाकरता आलं. म्हणलं आनंदाची प्राप्ती, दुःखाची. इथून विषयाला सुरुवात झाली. मग गुरुजीने कोणतं उत्तर दिलं? तुझा आत्माच काय आहे? आणि तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी, अरे आत्म्याच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. दुःख नाही का कालत्रय नाही? असं कोणी सांगितलं? त्याने प्रश्न केलेला. पहिला आनंदावर प्रश्न, दुसरा दुःखावर प्रश्न. आनंदावर प्रश्न कोणता केला? नाही सांगता येत. जर आत्माचा आनंद स्वरूप आहे कोण, मग विषयापासून आनंद होतो. हा कोणाचा प्रश्न आहे? शिष्याचा. कोणत्याही विषयापासून, एकशित विषयापासून आनंद होतो. तो आनंद जर आत्माचा आनंद स्वरूप आहे तर विषयापासून झालेला आनंद जो आहे तरी त्याचं उत्तर संपलं. पुढे दुसरा प्रश्न पुढे दुःखावर द्यायचा आहे. कशावर ते? मग आता आहे का नाही? यावरून आतापर्यंत सिद्धांत काय ठरला? आत्माच किम स्वरूप आहे. अरे मग आता शिष्य कोणता? शिष्य काय म्हणतो? अरे काय उत्तर तर काय दिलं
त्याने आत्माच आनंद स्वरूप आहे. मला काय झालं? पहिला प्रश्न काय झाला? आतापर्यंत वाटाघाटी चाललेली होती ना. शिष्य म्हणतात विषयात आनंद आहे, गुरुजी म्हणतात. मग शेवटी निर्णय काय झाला? विषयात आनंद नसून आत्माच आनंदाचा रूप आहे असं त्याला निस्संदेह समजलं. सगळे त्याचे संशय काय झाले? विषयात आनंद नसून आत्माच किम स्वरूप आहे. पहिला प्रश्न सुटला. आता दुसरा प्रश्न कोणता आहे? नाही सांगता येत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री. आता याच्या उत्तराला काय होणार आहे? अच्छा. शिष्य महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही, आनंदरूप आत्माच आहे हे मला आपले कृपेने चांगले समजले. म्हणजे आत्मा परमानंद ब्रह्मरूप आहे हे निश्चित झाले. पण माझ्या ठिकाणी जन्म मरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली होती. त्याचे समाधान तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज म्हणून सांगितले. त्यावर माझा विश्वास असला पाहिजे. पण काय करू? दुर्दैवाने मला ते कसेसेच वाटते. तुमचं काय करू? जरा दुःख जातच नाही. सांगायचं झालं आपल्यासारखं असलं तर म्हणत तुझ्या मनात येईल ते करते. तो म्हणतो तुम्ही सांगता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही आणि आम्हाला तर काय होते? दुःख होते. तुमचं खरं का आमचं खरं? जर दुःख नाहीच तर दुःख होते या प्रश्नाचं उत्तर. पहिल्या प्रश्नाचं कोणतं उत्तर झालं? आता दुसऱ्या प्रश्नाचं संसाररूपी दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयी. याच्या उत्तराला आता काय चाललेलं आहे? मग त्याने काय उत्तर दिलं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयी काय नाही, दुःख नाही. कालत्रयी म्हणजे आताही नाही, पुढेही नाही, मागे नव्हतं. म्हणलं हे खरं आहे, तुम्ही सांगता वाद नाही त्याच्यामध्ये. पण आम्हाला भासते याची नाही का? तुम्ही सांगता दुःख काय नाही आणि आम्हाला तर काय होते? मग याची वाट काय? याचं उत्तर पाहिजे पुढे. प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे. त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे. तर मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. ज्याचे ठिकाणी संसार आहे असे आपण सांगाल त्याचे ठिकाणी तो मानून मी आपले ठिकाणी मानणार नाही. बरोबर. पहिला प्रश्न सुटला, समजला मला. विषयामध्ये आनंद नाही आम्हाला कळाला. आत्माचा आनंद रूप आहे कळाला. आता दुसरा प्रश्न तुम्ही सांगितलं ना, दुःख कालत तरी नाही. आणि का सर्वांनाच आहे ना, अरे आनंद प्राप्तीची दुःख निवृत्तीची इच्छा एकाला एका जगातल्या सगळ्या लोकांना आहे का? दुःख असं वाटत असते का माणसाला? त्याच्या निवृत्तीची काय असते? दुःख वाटते बरं, निवृत्तीची इच्छा पण साधकाला असते. कोणाला त्याच्या विषय पामारायचा ना त्याची इच्छा नसते. विषयी पामाराला इच्छा आहे कशाची आहे? कोणाला विषय पामाराला इच्छा आहे ना, ती विषय गोळाची इच्छा असते. विषय भोगाची काय असते? आणि त्याच्यामध्ये जो बरं का, करू नाही ते करतो, खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पाहतो, त्याला काय म्हणावं? पामर म्हणावं. विषयाची इच्छा आहे पण निषिद्ध विषयापासून. एकादशीचा दिवस आहे, चांगलं नाही. त्यालाही आनंदाची इच्छा आहे पण कोणापासून? निषिद्ध विषयापासून. मांस खाणं हे निषिद्ध विषय आहे का नाही?
आणि मास्कानं शास्त्राने काय केलेलं आहे, आणि त्याला त्याच्यापासून काय वाटते, म्हणून काय म्हणावं त्याला, माणूस म्हणायचा पामर म्हणायला, त्याला माणूस म्हणायचा का? दुसरा कोणता आहे, निषिद्ध विषयापासून आनंद मानतो. दुसरा कोणता आहे, विषय आहे, तो विहित विषयापासून काय मानतो, आनंद मानतो. आणि मुक्त पुरुष आहे, तो पुरुष कोणाचा आनंद बघतो, ब्रह्मानंद. तो काही या आनंदात, मग लोक महाराज कोणता आनंद बघतात, विषयाचा का, मग कोणाचा, स्वानंद सुखनी माझी. आपला आनंद आहे विषयावर अवलंबून आहे. आणि विषय नाही मिळाले तर म्हणलं काय कळतं की नाही, रोज बरोबर नाश्ता होते, आज अजून नाश्ताच झाला नाही का, झोपला आहे का म्हणलं. आपला आनंद कशावर अवलंबून आहे, नाश्त्यावर आहे. आणि त्यांचा अखंड आनंद आहे कशा, तो कधी अखंड खंडे ना जीवन, रामकृष्ण अखंड न खंड हे बंगर नका सुखे सेव परमानंद, महात्म्याचा आनंद. एक एक चालले, कशा करता चाललेलं होतं. जर आत्म्याच्या ठिकाणी दुःख जर नाही का, आता नाही असं नाही, मागेही नव्हतं, पुढेही राहणार नाही, आताही नाही, त्याला कालत्रय म्हणायचा. भासते याची नाही तर भासते कसं, भासते तर या बोलण्याला काही अर्थ आहे का, अशी शिष्याची काय आहे, मग त्याचं उत्तर द्यायचं. वाचा. अजातवाद, आत्म्याचे ठिकाणी संसाराचा अभाव. श्री गुरु, हे शिष्य, आता याचे उत्तर आम्ही सांगतो, परंतु ते समजणे कठीण, समजले तरी पटणे कठीण. कसेही असले तरी प्रस्तुत असलेल्या विषयात शंकेचे समाधान हे सांगितलेच पाहिजे. त्याची प्रती देते ना, मग त्याची वाटाघाट काय केली पाहिजे. ज्या अर्थी प्रती देते त्या अर्थी कोणाच्या ठिकाणी येते आहे का. अरे प्रतीती आल्यानंतर त्याची वाटाघाट काय केली पाहिजे. एखाद्या माणसाने म्हटलं या ठिकाणी साप आहे, म्हणलं कुठे आहे, विचारेल ना तो, काय करेल, कोणत्या खोलीत आहे, या खोलीत, कशावर प्रतीती आली म्हणतात ना, काय म्हणतात, मग त्याचं ठिकाण काय केलं पाहिजे सांगेल. नाही ठिकाणच नाही तर प्रतीती आली, मग त्याची प्रतीती करतात. मग ज्या अर्थी संसार कालत्रय नाही, प्रतीती तर मग कोणाच्या ठिकाणी येते असा प्रश्न आहे. ती प्रतीती येते कोणाच्या ठिकाणी, त्याचा काय केला पाहिजे, काहीतरी वाटाघाट काय केली पाहिजे, लावली पाहिजे. त्याच्याकरता कोणता वाद आहे, अजातवाद. मग क्रमाक्रमाने सांगायचं पुढे. हा दिसणारा संसार वंध्या पुत्राप्रमाणे पारमार्थिकदृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. कोणता वाद आहे, अजातवादाच्या दृष्टीने हा दिसणारा संसार आहे बरं का, तो मुळात झालेलाच नाही, काय नाही. म्हणजे नाही जनत जात नसत आत्मा आहे, त्याच्या जनज आहे ते सदात व्हायला. मग काय अजातवाद म्हणजे जे झालंच नाही, त्याला कोणता वाद म्हणायचा, अजातवाद असं म्हणतात. तर संसार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेलाच आहे का नाही, याला कोणता वाद म्हणायचा. पण पटणे इतका काय नाही, धडधडीत दिसत असताना नाही म्हणतो, पटणे इतकं भाग्य लागते त्याला. असं आहे, समजणंही कठीण, पटणंही, आचरण करणंही सगळं कठीणातलं कठीण आहे का. मग त्याला अजातवाद असं म्हणतात. पण संगती काय केली पाहिजे, लावली पाहिजे पुढे. अत्यंत अभावरूप वंद्यपुत्र अमुक ठिकाणी असतो हे सांगणे जसे अशक्य, त्याप्रमाणे हा संसार तुझ्या अथवा माझ्या ठिकाणी किंवा अन्य कोठे सत्य नाही. असा संसार
अमुक ठिकाणी आहे म्हणून काय सांगू? संसार म्हणून ते सांगाय पहिला कोणता वाद सांगितला? नाही का रे, संसार नावाची वस्तू झालीच बरं का. त्याच्याकरता तो म्हटला ना, संसार जर नाही तर कोणाच्या ठिकाणी वाचतो? आता नाही तर भासतो कसा? वंद्यपुत्र आहे का? मग वंद्यपुत्र म्हटल्यानंतर म्हटलं कुठे राहतो तो? कोण्या खोलीत राहतो? जाऊन त्याची भेट घेऊ की कोणाची? वंद्यपुत्राची. शहाणा मनुष्य म्हणाला काय दिसतो? आहे तर नाहीच तर त्याची प्रतिती. अगोदर वस्तू काय असावी लागते? तिचं अस्तित्व सिद्ध व्हावं लागतं. अस्तित्व सिद्ध होत नाही मग आहे म्हणण्यामध्ये काय नाही. वंद्यपुत्र आहे म्हणणारा काय म्हणजे शहाणा का वेडा? जी वस्तू मिळत नाहीच आहे का नाही. मग वंद्यपुत्राप्रमाणे तुम्ही आहे असं म्हणता. मग वंद्यपुत्र भासतो का? मग संसार काय होतो? मग तुमच्या संसार नाहीच मुळामध्ये या म्हणण्याला काही अर्थ नाही तर भासतो, आणि भासत असेल तर नाही कसा? दोन याची उत्तरं पाहिजे. नाहीच म्हटलं तर भासतो कसा? आणि भासत असेल तर मग संसार भासतो ना, मग त्याची वाट काय पुढे? संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचे ठिकाणी सांगता आले असते, पण तो मुळी नाहीच तर त्याचे ठिकाणी काय सांगावे? मला जर संसार नाहीच मुळामध्ये मग भासतो कसा? अजातवादामध्ये त्याचा तिन्ही कालात काय आहे? अभाव आहे. पण आता भासतो याची वाट लावायची, त्याला विवर्तवाद. कोणता वाद? त्याला अध्यासवाद म्हणतात. विवर्तवाद, अध्यासवाद. अजातवाद पटण्या इतका नाही ना. विवर्तवाद पटला तर अजातवाद काय होईल? जर विवर्तवाद पटला नाही तर अजातवाद काय होणार नाही. आणि अजातवाद एकाएकी पटत नाही, तो पटण्याकरता कोणता वाद? विवर्त म्हणजे काय? त्याला म्हणतात अध्यासवाद. आता याचा विचार कधी करू बरं का? आज एकादशी कीर्तन आहे ना, आले की आपले 6 वाजत आले की उद्या कोणता वाद सांगू? मग माहितीच सांगू.